नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. आज आपण आलेलो आहे दीक्षाभूमी या परिसरामध्ये आपण आलेलो आहोत. आपल्याला मालूमच आहे 68वा धम्मचक्र प्रवर्तन या दिनीनिमित्त दीक्षाभूमीमध्ये मोठ्या संख्येने इथे आपण पाहू शकता. मोठ्या संख्येने इथे काही अनुयायी इथे आलेले आहे. इथे धम्मचक्र प्रवर्तन दिन जवळच आपल्याला जो येत आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन, त्या निमित्ताने इथे सजावटीचं काम सुद्धा चालू झालेलं आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त इथे इथे दुरून दूर इथे लोक इथे येत आहे आणि हा व्यवस्था कशी चालू आहे याची पाहणी सुद्धा करत आहे. आपण काही लोकांशी वार्ता करूया, जाणून घेऊया त्यांचं काय असं मत आहे. दीक्षाभूमीला इथे सजवण्याचं काम सुद्धा चालू आहे. दोन्ही भागांनी इथे 25 ध्वज इथे लावण्यात आलेले आहे. आणि काही इथे जो अमरावती, यवतमाळ, वर्धा या क्षेत्रातून मी लोक इथे आलेले आहे. दीक्षाभूमीला ते दर्शन करण्यासाठी आलेले आहे. हा ऐतिहासिक बोधिवृक्ष आपण पाहू शकता. सम्राट अशोकांनी आपल्या मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेला पाठवून त्यांनी हा बौद्ध धर्माला प्रचारासाठी त्यांना पाठवलं होतं. आणि तिथून त्यांनी हा जो बोधिवृक्ष जो आणला आणि आपण पाहू शकतो हा बोधिवृक्षाची एक इथे सुद्धा एक जो बोधिवृक्ष लावण्यात आला तो आज एकदम मोठा असा विशाल झालेला आहे. हा दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे. धम्मचक्र प्रवर्तन सोहळा इथे आपल्याकडं दीक्षाभूमीमध्ये साजरा मोठ्या संख्येने केला जातो. या अनुषंगाने जवळच आपला धम्मचक्र प्रवर्तन दिवस येणार आहे. त्या निमित्ताने इथे दीक्षाभूमीला इथे सौंदर्यीकरणाचं काम इथे चालू आहे. गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा तुम्ही पाहू शकता. समोरच गौतम बुद्ध यांची प्रतिमा आहे आणि या गौतम बुद्धची प्रतिमाला इथे रंगरंगोटीचं काम करण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता अत्यंत सुंदर अशी ही प्रतिमा आहे. त्याचप्रमाणे बाजूलाच त्यांना बाबासाहेब आंबेडकर यांची एक मोठी अशी प्रतिमा देते आहे. तिला बी त्यांनी रंगरंगोटीचं काम केलेलं आहे. ह्या दीक्षाभूमीमध्ये आता सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळत आहे की 25चे ध्वज तुम्हाला पाहायला भेटत आहे. इथे जो धम्मचक्र प्रवर्तन दिन जवळच आहे त्यामुळे लोकांची संख्या बी इथे वाढण्यामध्ये दिसत आहे. ज्या त्याचा मेन जो गेट आहे त्या गेटपासून तर दीक्षाभूमीचा आतमध्ये जातापर्यंत तिथे 25 ध्वज तिथे लावण्यात आलेले आहे. पाहू शकता. आपण दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये आहे. इथे मोठ्या संख्येने इथे जनतेची इथे गर्दी झालेली आहे. दूर इथे लोक आलेले आहेत. त्यांनी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या गौतम बुद्ध यांना प्रतिमेला अनावरण करण्यात आलं आहे. आपण जनतेशी वार्ता करूया, जाणून घेऊया त्यांचं काय मत आहे. दीक्षाभूमी या परिसरामध्ये अमरावतीची मोठी असे इथे मोठ्या संख्येने अमरावतीचे लोक इथं आलेले आहे. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांना प्रतिमेला अनावरण करण्यात आलं आहे. अमरावतीचे लोक इथे दीक्षाभूमी या परिसरामध्ये आलेले आहे आणि मोठ्या संख्येने मोठा परिवारसुद्धा आहे. कोणी आपल्याकडे आलेला आहे. नागपूरमध्ये त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिलेली आहे आणि त्यांच्यासोबत भंतेजीसुद्धा आहे. आपण जाणून घेऊया आज दीक्षाभूमीला येऊन त्यांना कसं वाटलं, त्यांचा काय अनुभव राहिला, जाणून घेऊया आपण. हम लोग अमरावती के भिवापुर गांव से आ रहे हैं और ये भिवापुर गांव के सभी लोग हैं और धम्मचक्र प्रवर्तन जो बाबा साहब के द्वारा दीक्षा दिया गया है, तो दीक्षा के समय देश दुनिया से बहुत सारे लोग आते हैं. करीब कई लाखों की संख्या में लोग आते हैं. तो उस समय बहुत भीड़ रहती है. तो हम ये सभी लोग उपासक उपासिका, उनका कहना है कि हम लोग उस दिन बाकी लोगों को समय दें. और मुझे लगता है कि सभी लोगों को, जो स्थानीय लोग हैं, उनको और लोगों की सेवा में रहना चाहिए. और ख़ासकर जो दर्शन के लिए अगर बाहर से लोग आते हैं तो उन लोगों को ज़्यादा से अवसर देना चाहिए. ऐसा ही लोगों का मानना है और मेरा भी.
दीक्षाभूमीमध्ये मंदा काळे मॅडम सुद्धा आलेल्या आहे. अमरावती क्षेत्रामध्ये आले. त्यांनी भारताचं संविधान सुद्धा विकत घेतलेलं आहे. त्यांना अत्यंत आवड सुद्धा आहे समाजामध्ये कसं काय जागरूकता फैलावतं हे जर त्यांना एक कळते आणि समाजामध्ये कशी एक बांधिलकी कशी निर्माण व्हायची याच्याकडे त्यांचं एक निधार असते. आज हे त्यांची वार्ता करूया, जाणून घेऊया. मला तुमचा पहिला सांगा की आज दीक्षाभूमी आलं, तुमचा काय अनुभव राहिला? माझा खूप चांगला अनुभव राहिला. दीपकराव काळे, मी सौ मंदा दीपकराव काळे, राहणार भिवापूर, तालुका तिवसा, जिल्हा अमरावतीवरून आम्ही 50 ते 60 महिला भंतेजीसोबत इथे उपस्थित झालेलो आहोत. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली या दीक्षाभूमी 5 लाख अनुयायांना दीक्षा दिली होती. त्यामध्ये बाबासाहेबांना असं सांगितलं होतं, त्यामध्ये बाबासाहेबांना 22 प्रतिज्ञा दिलेल्या होत्या. त्या एक प्रतिज्ञा अशी दिली होती का मी देव मानणार नाही. ते बाबासाहेबाचं खरं असन, पण आज असं वाटते की बाबासाहेब खरोखरच आमच्यासाठी देव आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम. आपल्याकडे अमरावतीतून राजेश्री भरडे सुद्धा इथे आलेले आहे. त्यांनी आपल्या परिवाराला सुद्धा इथे मोठ्या संख्येने घेऊन आलेले आहे. तुम्ही पाहू शकता एक त्या अमरावतीमधून त्यांनी मोठ्या अशी पूर्ण समाजाची काही एक बांधिलकी निर्माण करीत आले आहे. आणि ते आपल्या विहारामध्ये सुंदर असं गाणं म्हणतात. खूप चांगलं गीत म्हणतात. त्यांचं एक सुंदर असं गाणं आपण ऐकूया. आणि ह्या गाण्याला कसा प्रतिसाद मिळतो? माझं नाव राजेश्री प्रमोद भरडे, राहणार भिवापूर, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती. या गावावरून आम्ही इथे नागपूर इथे आलेलो आहोत. आणि सगळ्या उपासिका पण आमच्यासोबत आहे आणि धर्मवीर भांतेजी पण आमच्यासोबत आहे. आणि दीक्षाभूमी पाहून खूप चांगलं वाटलं. माझ्या गाण्यासोबत सगळ्या उपासिका माझ्यासोबत आहे आणि त्यासुद्धा माझ्यासमोर गाणे म्हणतील. मी सहयोग देते. कुंभारा परी तू भीमा, समाजाने घडविले. कुंभारा परी तू भीमा, समाजाला घडविले. धिक्कारून गुलामीला बुद्धाकडे वळविले. धिक्कारून गुलामीला बुद्धाकडे वळविले. कुंभारा परी तू भीमा, समाजाला घडविले. कुंभारा परी तू भीमा, समाजाला घडविले. 22 प्रतिज्ञेची भीमा तू दीक्षा दिली. बुद्धाच्या विचाराची भीमा तू दीक्षा दिली. प्रगतीच्या शिखरावरी तू चढतीच्या शिखरावरी तू मला चढविले. प्रगतीच्या शिखरावरी आम्हाला चढविले. कुंभारा परी तू भीमा, समाजाला घडविले. कुंभारा परी तू भीमा, समाजाला घडविले. दरवाजे केले खुले, शिक्षणाच्या भवनाचे. दूध आम्हा पाजियले, घुरघुरत्या वाघिणीचे. तुझ्या कष्टापायी भीमा, खूप काही मिळविले. तुझ्या कष्टापायी भीमा, खूप काही मिळविले. कुंभारा परी तू भीमा,
समाजाला घडविले कुंभारा परी तू भीमा समाजाला घडविले कुंभारा परी तू भीमा समाजाला घडविले. जय भीम. आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगवान बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सावित्रीबाई फुलेंचा ज्योतिबा फुलेंचा रमाबाई आंबेडकरांचा सम्राट अशोकांचा. जय भीम. जय भीम. धम्मध्वजाचा धम्मध्वजाचा धम्मध्वजाचा. हे होते आपल्याकडे अमरावती राजेश्री प्रमोद भरडे मॅडम. त्यांनी अत्यंत सुंदर असं गाणं म्हटलं आणि हा गाणं तर त्यांची एक तळमळ होती समाजामध्ये, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला मुख्य असलेल्या व्यक्तींना कशी एक वाचा फोडली, त्याच्यामुळे एक आज समाजाची प्रगती होत आहे, त्यांचं हे सांगणं होतं. अत्यंत सुंदर असं गाणं चॅनलच्या थ्रू आम्ही अत्यंत पहा आणि अमरावतीला बी आपण एखाद्या वेळा भेट देऊया.